मंडळी, चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। आता सगळी कामं तर माझी झालेली आहे, म्हणजे वरची कामं सगळी झाली। आता मेन म्हणजे माझा स्वयंपाक बाकी आहे आणि मला आज बनवायचं आहे स्वयंपाकामध्ये हे मस्त पैकी भोपळं, आणि ते बी कच्च्या मसाल्यामध्ये बनवणार आहे, कारण की त्याच्यामध्ये खूप छान लागतंय। शेंगदाणे वगैरे टाकून, मिरच्या आणि हरभऱ्याची डाळ। तुम्ही कधी नसेल खाल्लं तर नक्कीच खाऊन बघा त्याच्यामध्ये। तर चला मी बनवते, तुम्ही बघा। बंद कर तू। आता पहिला याला ना धुवून घेते आणि मस्त बारीक कट करून घेते। मम्मी तू बंद कर। चला आता भोपळा बघा एकदम असा बारीक कट करून घेतलेला आहे मी। आता याला धुवून आणि मस्त शिजायला टाकून द्यायचंय, आणि याच्यामध्ये ना हरभऱ्याची डाळ शिजायला टाकायची। तर इतकं छान लागतं ना खायला। आपल्याला ना गरम पाण्यामध्ये टाकते आणि मग तो मस्त शिजन, त्यात हरभऱ्याची डाळ टाकायची आणि मस्त कच्च्या मसाल्यात बनवायचं। तुम्ही बघत राहा। भोपळा शिजूपर्यंत म्हटलं चला आपण शेंगदाणे वगैरे भाजून ठेवूया, मस्त त्याचा मसाला काढून घेते। हे बघा याच्यामध्ये ना मी डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची, तर त्यांना खूप छान लागतं म्हणजे खायला। तर त्याचे साल्टे बी काढून घेतले होते मी, त्याला जेवरचं साल्ट असतं ना ते काढून घेतलं होतं मी भोपळ्याचं। आणि आता याला मस्त शिजू द्यायचं आहे, अजून वेळ आहे त्याला। तोपर्यंत शेंगदाणे भाजते, लसूण काढते, मस्त कोथिंबीर, हिरवी मिरची असं मस्त बारीक कूट करून घ्यायचा। आणि त्याचं ना म्हणजे रश्श्याचं भोपळा पण होतं बरं का ते, ज्याला म्हणजे त्याच्यामध्ये रस्सा बनवायचा असेल तर, ज्याला कोरडा बनवायचा असेल तर तसं बी होतं ते। त्यासाठी ज्यांना म्हणजे पाणी बनवायचं असेल ना त्यांनी मिक्सरमध्ये काढून घ्या त्याला, तेव्हा त्याच्यामध्ये छान येऊन जातं आहे चुरून खायला ज्याला लागत असत। मला तर कोल्डच लागतं, म्हणजे असं छान लागतं खायला। त्यामुळे मी याला ना फक्त असं पाणी वगैरे टाकत नाही, फक्त मिरची कोथिंबीर लसूण मिक्सरमध्ये काढून घेते कोल्डच तसं। छान लागतं तसं मी खायला। आणि थोडंसं काहीतरी नॉर्मल पाणी करायचं असतं त्यात, जास्त कारण की जास्त लय पाणी झालं की मग छान नाही लागत ते खायला। थोडंसंच पाहिजे त्याच्यामध्ये पाणी, घट्ट बनतं, मस्त छान बनतं खायला। बघत वा तुम्ही, मी दाखवतेच तुम्हाला। तर हे बघा एवढं साहित्य आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। मिरची, कोथिंबीर, लसूण, टमाटर आणि शेंगदाणे मस्त आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, लय बारीक बी नाही करायचं। तर आता मी डायरेक्ट बनवून घेते मगच तुम्हाला दाखवते। आता येतं सगळं माहिती आहे, नॉर्मल आपण सगळा मसाला टाकतोच भोपळ्याला, त्याचं सगळ्यांनाच माहिती आहे। आता मी याला बनवून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवते। तर माझी भाजी बनवून झालेली आहे, तुम्हाला दाखवते। आपलं हे बघा भोपळ्याची भाजी कशी झाली ती, खरंच भोपळ्याची भाजी एकच नंबर झालेली आहे बरं का। हे बघा खूप छान, म्हणजे शेंगदाणे वगैरे ते सगळं टाकून ना खूप छान होते। कच्च्या मसाल्यामध्ये एका दिवशी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागते खायला भाजी भोपळ्याची। आणि आता माझे चालू आहे सध्या चपात्या टाकणं, म्हटलं चला आता लगेच चपात्याही टाकून घेते। पहिलं म्हटलं तुम्हाला दाखवून घेते कसं बनवली, कशी आहे भाजी, कारण ती एवढं काही अवघड नाही आहे, नॉर्मल आहे, सगळेच बनवतात ना। पण आम्ही असं डाळ शेंगदाणे वगैरे हे टाकून बनवतो, तर अलग अलग असते ना कुठं कुठं सगळीकडं। तर तुम्ही कसं बनवताय मला नक्कीच सांगा। आमच्याकडे तर असंच बनवतात बघा, हरभऱ्याची डाळ टाकून शेंगदाणे टाकून, आणि खायला इतकं छान लागतं ना भोपळा, ताजा पाहिजे एकदम मस्त। म्हटलं चला आता लगेच चपात्याही टाकून घेते, मग काय झालंच माझं इथलं स्वयंपाकाचं टेन्शनच गेलं। स्वयंपाक एकदा झाला जात असं वाटतं सगळंच काम झालं, मेन स्वयंपाकाचंच असतं। तर माझं तर वरचं काम सगळं झालंय तसं, तर फक्त माझा स्वयंपाकच बाकी होता। म्हटलं चला आज सगळं पहिलं काम उरकून घेऊ आणि मग शेवटला स्वयंपाक बनवू, मग असंच केलं आज।
तसं बी खूप गरम होत आहे ना किचनमध्ये. आता उन्हाळ्यात तर जास्तच होत आहे. तुम्ही कसं बनवताय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं. आम्ही तर असं बनवलंय मी. तुमच्या इकडे आलं असेल पद्धत तर मला नक्कीच सांगा. तुमच्या इकडलं मी ट्राय करून बघा एखाद्या दिवशी कसं बनवतात तर. सगळे अलग अलग गावाची अलग अलग बनायची आपली ही असते. चला तर मी आता माझा ब्लॉग बी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा काय असेल ते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता 100 व्हायला थोडेसेच बाकी आहे. अहो लवकर 100 करून टाका बघा. आता मी ब्लॉग टाकेन ना ब्लॉग, तर याला ना लवकर 100 करून टाका तुम्ही खरंच. अजून तर 1000 व्हायचीच माझी. अजून माझी 100 बी झाली. 1000 ब्लॉग कधी होणार. तुम्ही लवकर सपोर्ट केला तर लवकर होतील. तुम्ही जरा नाही केला तर होणारच नाही. तसंच नाही माझं. तर मी आता हा ब्लॉग टाकेन ना, तर याला आहे ना म्हणजे किती बाकी आहे मला 100ला तेवढे कम्प्लीट झाली पाहिजे. ती जबाबदारी तुमच्यावर सोडते मी आता की 100 झालीच पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. घरातच ब्लॉग असतात माझे, बाहेर कुठे जात नाही. सध्या खूप ऊन आहे. उन्हाचं बाहेर जाणं म्हणजे हेच आहे थोडंसं. गेले तर जाईनच मी एखाद्या वेळेस तर मला ब्लॉग बनायला. पर नक्कीच बघा, पण घरात बी असले तरी छानच बनवते मी. आवडलं असतं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. चला बाय.